प्रधानमंत्र्यांचे भाषण आपण काळजीपूर्वक पहा. माझ्या माहितीप्रमाणे एक गंभीर गोष्ट आहे. हा राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला, नौदलाच्या सभागृहात झाला अशी माझी माहिती आहे. आपण माहिती घ्या. जर इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचा खासदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी इतर पक्षांना मिळणार आहे का? की लष्कराच्या, हवाई दलाच्या, नौदलाच्या जागेत, सुंदर जागेमध्ये खानपान सेवेसह हा मेळावा जर झाला असेल असं मी ऐकतोय, आज वृत्तपत्रात बातम्या सुद्धा आहेत, तर ती गंभीर आहे. मग या मेळाव्याचं पैसे कोणी भरले? जे काय बिल असेल, भाडा असेल, ते भरले का? आणि ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का? आम्हालाही कुलाब्याच्या नेव्हीनगरला त्यांच्या सभागृहात सभा घ्यायची आहे, आम्हालाही संधी मिळणार आहे. आम्हाला नेव्हीनगरमध्ये मेळावा घ्यायचा आहे. जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या लोकांनाही संधी देत असाल तर आम्हालाही मिळायला पाहिजे ना. देश सगळ्यांचा आहे. पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आम्हाला मिळायला पाहिजे. दुसरा तुमचा प्रश्न की प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं, एकमेकाविषयी द्वेषभावना ठेवू नका. म्हणजे काय? द्वेषभावनेचे सगळ्यात मोठं कोठार आहे भाजपा किंवा तुम्ही स्वतः. तुम्ही स्फोट करताय द्वेषभावनेचे. ते असंही म्हणाले आपल्या आमदारांना की प्रतिमा जपा, इमेज अपनी क्या करिए, रखो ठीक से. अब जिस पार्टी में धनंजय मुंडे है, भुजबल जी है, एकनाथ शिंदे जी है, हसन मुश्रीफ है, अजित पवार है, प्रफुल्ल पटेल जी है, इनके ऊपर खुद प्रधानमंत्री ने भ्रष्टाचार के आरोप किए हैं. त्यांच्यावरती प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. हे सगळे लोक ज्या मंचावर उपस्थित आहेत किंवा पक्षात आहेत त्या पक्षाचे प्रमुख सांगतात आपल्या आमदारांना प्रतिमेला जपा. हा किती मोठा विनोद आहे. यासारखा विनोद नाही, जोक ऑफ द डिकेड आहे. की तुमच्या पक्षात कोण आहेत, तुमचे समर्थक कोण आहेत, दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणाच्या पाठिंब्याने सरकार बनवली आहेत. आपण वर्षभरापूर्वी, 2 वर्षभरापूर्वी ज्यांच्यावरती आरोप केलेत भ्रष्टाचाराचे ते तुमच्या बाजूला बसलेत आणि तुम्ही संदेश देताय व्यासपीठावरून प्रतिमेला जपा. कोणाची प्रतिमा? आपण या देशाच्या राजकारणाची प्रतिमा तुम्ही सगळ्यांनी मलिन केलेली आहे, त्याच्यावर बोला. मग अजित पवारांना सुद्धा गैरहजर झाकून ठेवायला पाहिजे होतं. एकनाथ शिंदेला सुद्धा झाकून ठेवायला पाहिजे होतं ना. भुजबळ आणि धनंजय मुंडे गैरहजर राहिले किंवा आहेत किंवा ठेवले, मग तोच न्याय जर असेल प्रतिमेचा तर मग सगळ्यात आधी अजित पवारांना झाकून ठेवायला पाहिजे होतं बाजूला टोपलीखाली. किंवा एकनाथ शिंदे, असे अनेक लोक त्यांच्या पक्षामध्ये काल तिथे होते उपस्थित, मार्गदर्शन ऐकत होते. त्यांना का नाही झाकून ठेवलं? काहीतरी केमिकल लोच आहे त्यांच्या विचारात.